आम्ही हे अधिकार आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून, लोकसभा आणि राज्यसभाच्या माध्यमातून आपण हे काढायचं. म्हणजे इथे एक शब्द आला सार्वभौम, त्याला अंग्रेजीमध्ये म्हणते सॉव्हरेनिटी. आता तीन गोष्टी झाल्या. पहिला झाला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संवैधानिक नैतिकता. दुसरा झाला नॅचरल राईट्स, काही नैसर्गिक आपले अधिकार आहेत. तो अधिकार एखादी कायदा आपल्याकडून घेऊ शकत नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडून घेऊ शकत नाही. आणि तिसरा झाला, या दोन्ही गोष्टीला समजून घ्यायची असेल तर आपल्याला समजून घ्यावं लागेल सॉव्हरेनिटी काय आहे, सार्वभौम कसा, कोण सार्वभौम आहे. मग आपला प्रिएम्बल मध्ये तो सुरुवातच होतो वी द पीपल, आम्ही भारताचे, आम्ही सार्वभौम आहोत. फ्रान्समध्येही ते स्वतःच्या देशासाठी सार्वभौम आहे, रशियामध्येही आहे, अमेरिकामध्येही. आणि 1789च्या ही फ्रान्सची क्रांती झाल्यानंतर मग अमेरिकी क्रांती झाली. आणि हे फ्रान्सची क्रांती आणि अमेरिकेच्या क्रांतीमध्ये एक माणूस थॉमस पेन म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलं राइट्स ऑफ मॅन. आणि त्या राइट्स ऑफ मॅन मध्ये त्यांनी लिहिलं ये इक्वालिटी क्या है, ये जस्टिस क्या है, इसके बारे में उन्होंने लिखा. और उस समय से ये सारी बातें फिर इसको किसी एक ऐसी पुस्तक में लिखी जाए जिसको कोई मिटा ना सके, उसी को हम संविधान, कॉन्स्टिट्यूशन. अब इसमें एक छोटी सी बात और फर्क करने की बात, ये जो संविधान में लिखा हुआ है ये आपकी नेचुरल राइट तो है, साथ ही साथ में ये आपकी सब्सटेंशियल राइट है, मूल फंडामेंटल है आपके, इसको कोई आपसे ले नहीं सकता. और जो कायदे में है वो क्या है, वो आपका लीगल राइट है, इसको ले नहीं सकते. जैसे फॉर एग्जाम्पल इंडियन पिनल कोड होता, कायदा होता, बदलून टाकले, काही देण्यात आले पुन्हा नवीन अधिकार आणि काही जुने जे होते ते काढून घेण्यात आले. म्हणजे हे बदलता येईल, परंतु संविधानामध्ये जे आहे त्याला बदलता येत नाही. हे तुमचं सबस्टॅन्शियल राईट आहे, हे तुमचं मूलभूत आहे, ते फंडामेंटल आहे, त्याला बदलता येईल. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊ. 1789 झालं. 1789 नंतर अमेरिकन रेव्होल्यूशन, ही पुस्तकं लिहिण्यात आली 1790 मध्ये. आणि मग पुढे आलो तर रशियामध्ये एक क्रांती झाली 1917, 1917. 1917 मध्ये हा कोणता कालखंड आहे, हा प्रथम विश्वयुद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉरचा टाइम पिरियड आहे. त्या याच्यामध्ये सामाजिक न्याय, जे आता आपण पर्यंत प्रिएम्बल मध्ये आपण बोललं नाही. मग सामाजिक न्याय पाहिजे आपल्याला. फक्त इक्वालिटी राहून चालत नाही, जस्टिस राहून चालत नाही, फ्रेटर्निटी बंधुत्व राहून चालत नाही. मग आपल्याला जस्टिस जर आणायची असेल तर मग जस्टिस समोर प्रिएम्बल मध्ये त्याला क्वालिफाय केलं आहे. व्हॉट काइंड ऑफ जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस, ही जस्टिस आहे. आणि जर सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस आणायची आहे तर मग काय करायचं आहे, त्याच्यासाठी मग जो राज्य आहे, जे राज्य आपण सार्वभौम होतो, आपणच निवडून लोकांना पाठवलं तिथे आणि ते आपल्यावर राज्य करत आहेत, त्यांची जिम्मेदारी जास्त वाढली. आणि मग अजून एक शब्द आपल्याकडे आला, तो आला वेलफेअर स्टेट. म्हणजे जो असा राज्य जो लोकांच्या हिताची गोष्ट करतो. म्हणून तुम्ही पहा की कायदे जे बनतात ते वेलफेअरसाठी. तुम्हाला कायदे बनवण्याचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला पाठवलं संसदमध्ये, तुम्ही काही भलतीच कायदे नाही बनवू शकत. तुम्हाला कायदे जे बनवायचे आहे ते सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस आली पाहिजे, त्याच्यासाठी कायदे बनवायचे. म्हणून काय करायला पाहिजे, महामहिम उपराष्ट्रपती साहेबांनी रिझर्वेशनवर 5-10 मिनिटं त्याच्यावर त्यांनी दिली. मग जर एखादी समूहाला अशा स्पेशल प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता आहे तर तेही कायदे बनले पाहिजे. आणि हे एखादी लीगल राईट तुमच्याकडून काढू शकत नाही, हा संविधानामध्ये लिहिलेला आहे. आता हे सर्व गोष्टी आपल्याला विचार करताना आपल्या देशात जेव्हा हा वेलफेअर स्टेट आला आणि मग प्रत्येक देशामध्ये आला, जिथे जिथे तुम्ही पहा, अमेरिकामध्ये तुम्ही पाहाल, युरोपमध्ये तुम्ही पहा, जिथे जिथे लोकशाही आहे या सर्व देशांमध्ये ही जे वेलफेअर स्टेटची संकल्पना आली, कायदा त्या पद्धतीनं बनवणं चालू झालं. तर एकंदरीत आजच्या जो थोडक्यात, मी आता गरमी आहे आणि सकाळपासून तुम्ही बसत आहात, जास्त वेळ न घेता पुन्हा मी रिवाईज करतो की आपल्याला काय आहे, कशाला आपल्याला हे संविधान पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे संविधान फक्त आपल्याला पुस्तक म्हणून नाही पाहिजे, हे संविधान आपल्याला संस्कृती म्हणून पाहिजे, कल्चर म्हणून पाहिजे.
की त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे ते पुस्तक आपल्याकडे दिसली पाहिजे. आणि मला तसं वाटतं हा जो उपक्रम ITI पासून सुरू झाला आहे हे असं क्रांतिकारक उपक्रम झाला पाहिजे की प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळामध्ये अशा पद्धतीच्या भवनाची निर्मिती व्हायला पाहिजे. आणि तुम्ही एक असं म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणता आहे नेत्रदीपक काम आहे, म्हणजे ITIच्या माध्यमातून हा सुरू झाला आहे. हा प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे, संविधान चौक बनला पाहिजे. त्या निमित्तानंच त्या मार्गानंच ती संस्कृती बनेल, ते आपला हॅबिटचा भाग बनेल, ते आपला सवयीचा भाग. त्याच्यासाठी संवैधानिक नैतिकताची आवश्यकता आहे. आणि हे सगळं नैसर्गिक तत्व, सबस्टॅन्शियल राईट, मूलभूत अधिकार, मग त्याच्यानंतर व्यक्ती प्रश्न स्वतःहून विचारणं चालू करू लागते की आहे तर काय. मग तो आपल्या बोलचालची भाषेमध्ये येऊन जातो. आज आपण जाताना रस्त्यावर बोलताना आपण म्हणतो काय मला काय अधिकार नाही का. आपण पोलीसवाल्यासोबत बोलताना म्हणतो काय तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करणार आहात का. कोर्टामध्ये पाहून घेतो तुम्हाला कोर्टामध्ये, कोर्ट तर आहे शेवटी. हे कुठून, ही भाषा कुठून येते. ही संवैधानिक संस्कृतीची भाषा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, तो कास्तकार असो, तो शिक्षक आहे, कुठल्याही वर्गाचा असो, त्याची भाषामध्ये आपला विचार करण्याची पद्धतमध्ये ही संवैधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आली. तुमचा खूप जास्त वेळ न घेता हा इतका छान सुंदर कार्यक्रम तुम्ही घेतले, मला तुम्ही आमंत्रित केले आणि माझं ऐकून घेतले, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. हा मी आता